साध्यापासून बांधवापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। जो साध्यापासून बांधवापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की लसूण दिल्याने काय उन्हाळ्यात कोंबड्या मरतात। सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या मनात ज्या पद्धतीने उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। सामान्य कुक्कुटपालक बांधव हा या ठिकाणी विचारायला लागलाय की उन्हाळ्यात लसूण दिल्याने खरंच कोंबड्यांचा जीव काय जाऊ शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं उत्तर हे जाणून घेऊया। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर हे जाणून घ्यायचं आहे त्यांना विनंती आहे की याच्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की बाबा आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल हे करून घ्यायला हवं। असं केल्याने आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण दिल्याने काय जाऊ शकतो कोंबड्यांचा जीव, उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून लसूण दिल्याने काय मरतात कोंबड्या, या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज हे जाणून घ्यायचे की बाबा उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण दिल्यानं खरंच कोंबड्यांचा काय जीव जाऊ शकतो, उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण दिल्यानं काय खरंच कोंबड्या मरतात। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता अचूक उत्तर हे प्राप्त करून इथं घेऊया। मित्रांनो, आपल्या असणाऱ्या शेजारी पाजारी जिथं कोंबड्या सांभाळल्या जातात तिथं अचानक तुम्हाला कोणी म्हटलं की बाबा उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण देऊ नको, जर उन्हाळ्यात तू कोंबड्यांना लसूण दिला तर याच्यामुळे तुझ्या कोंबड्यांचा जीव हा जाऊ शकतो। जेव्हा आपण हे ऐकतो तेव्हा आपण सुद्धा घाबरून जातो। मग अशा परिस्थितीमध्ये काल परवाचीच गोष्ट आहे की मला कमेंट सेक्शनमध्ये हा प्रश्न आला की बाबा उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना लसूण दिल्यानं काय सर कोंबड्यांचा जीव जाऊ शकतो, काय उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून लसूण दिल्यानं कोंबड्या मरतात। मग मला वाटलं की बाबा त्या एका व्यक्तीला उत्तर देण्यापेक्षा याबद्दल एखादा व्हिडिओ तयार करून सर्वांपर्यंत जर पोहोचवला तर याच्यामुळे सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील ही चिंता दूर होईल आणि त्यांना सुद्धा समजेल की बाबा उन्हाळ्यात लसूण दिल्यानं कोंबड्या मरतात का आणि उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण द्यायला पाहिजे अथवा नाही। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसणामध्ये काय असते, तर लसणामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर एक्स्ट्रा गरमी असते आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की बाबा आपल्या कोंबडीची असणारी शरीर रचना ही कशा पद्धतीनं आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्या कोंबडीची जी शरीर रचना असते त्याचा जर विचार केला तर बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा तापमान वाढते तेव्हा कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते, बाहेरच्या वातावरणात जेव्हा तापमान घटते तेव्हा कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान घटते। म्हणजे कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाही अथवा वाढवू शकत नाही, कारण कोंबडी जी आहे ती शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे। मग उन्हाळ्यात काय घडतंय ते प्रथम समजून घेऊयात। तर उन्हाळ्यात काय होत असते की जेव्हा बाहेरच्या वातावरणात तापमान वाढते त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामध्ये घाम ग्रंथी ह्या उपलब्ध नसतात आणि कोंबडीच्या शरीरामध्ये घाम ग्रंथी नसतात म्हणून कोंबडी या उष्णतेला बाहेर टाकण्यासाठी घाम हा निर्माण करू शकतच नाही। त्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान वाढते
आणि पर्यायानं पाण्याचं प्रमाण कमी होते आणि कोंबडीच्या शरीरातील उष्णताही अतिरिक्त होते। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण खायला घातला तर काय होणार? तर तुम्हाला सांगतो एवढी त्या ठिकाणी माहिती तर तुम्हाला पण आहे की बुवा लसणामध्ये गरमी असते। तर होतंय काय की लसणाचा वापर केल्यानं कोंबडीच्या शरीरामधलं असणारं तापमान आणखीनच जास्त वाढते। म्हणजे आपण जर विचार केला तर उन्हाळ्यात लसूण खाऊ घालणं म्हणजे काय झालं की एखादी समजा आग त्या ठिकाणी पेटलेली किंवा आग लागलेली, मला सांगा त्याच्यावरती जर आपण पेट्रोल ओतलं तर काय होणार? ती आग आणखीनच भडकणार। तसं आहे, लसणाचा वापर जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात केला तर कोंबडीच्या शरीरातील आगही भडकणार, उष्णता खूप जास्त वाढणार आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी होणार। याच्यामुळं त्या ठिकाणी काय होणार? कोंबडीला उष्माघाताचा त्रास होणार। यामुळं कोंबडी डिहायड्रेट होणार आणि कोंबडीचा हृदयविकाराचा झटका येऊन त्या ठिकाणी मृत्यू ओढावणार। आता मला सांगा हे घडले कशामुळं? तर बाबा कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे, ती स्वतःच्या शरीरातील तापमान काही कमी करू शकत नाही म्हणून, आणि अशा परिस्थितीमध्ये लसणातील गरमी कोंबडीचा जीव जाण्यासाठी तिला प्रवृत्त करत आहे। लसणाचा वापर केल्याने कोंबडी ही कमकुवत बनते, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर तिचा मृत्यू होतोच। पण याउलट आणखीन एक विचार करणं गरजेचं आहे की लसणाचा जर वापर आपण केला तर याच्यामुळं काय होणार की कोंबडी त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होऊन ती पातळ टॉयलेट करणार, अतिरिक्त गरमी झाल्यामुळं कोंबडी कमकुवत होणार आणि त्यामुळं विविध प्रकारचे आजार हे कोंबडीवरती उन्हाळ्यात येऊ शकतात। म्हणजे लसणाचा वापर केल्याने उन्हाळ्यात तुम्हाला फायदा तर कसल्याही प्रकारचा होणार नाही, पण नुकसान मात्र 100% होऊ शकते। मग तुम्हाला कुणी म्हटलं की बाबा उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण खायला घातल्यानं कोंबड्या ह्या मरतात, तर हे 100% खरं पण नाही आणि 100% खोटं पण नाही। जर तुम्ही अतिरिक्त लसूण खाऊ घातला, म्हणजे 100 कोंबड्यामध्ये दिवसाला पाव किलो अर्धा किलो खाऊ घातला, काही होत नाही। पण जर तुमचं प्रमाण हे अतिरिक्त झालं, तुम्ही 1.5 किलो 2 किलो या आसपास किंवा या उपर जर खाऊ घातला, तर याच्यामुळं तुम्हाला सांगतो कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णतेचा स्फोट होऊन त्या ठिकाणी हृदयविकाराच्या धक्क्याने किंवा इतर आजाराने कोंबडीचा हकनाक जीव जाऊ शकतो। मग ही गोष्ट तेव्हा अधोरेखित होते की उन्हाळ्यात कोंबड्यांना लसूण दिल्याने कोंबड्या मरतात किंवा कोंबड्यांचा जाऊ शकतो जीव। तर मित्रांनो, हे होतं संपूर्ण विश्लेषण। मी तुम्हाला पूर्णतः समजावून सांगितलं की लसणाचा वापर एका मर्यादेपर्यंत केला तर काहीच होणार नाही, पण मर्यादा ओलांडली तर हा लसूण उन्हाळ्यात आपल्या कोंबडीचा जीव सुद्धा घेऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की बाबा आपण काय करा, विषयाची परीक्षा घेऊ नका आणि अजिबात कोंबड्यांना इथून 15 जून पर्यंत, जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत लसूण हा अजिबात खाऊच घालू नका। तर यानुसार लसणाचा वापर उन्हाळ्यात अजिबात करू नका। जर केला तर विनाकारण आपला फार्म हा अडचणीत या ठिकाणी येऊ शकतो। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना अत्यंत आनंद झालाय की बाबा ही फार सिंपल गोष्ट आहे। घेतला लसूण टाकला लसूण, घेतला लसूण टाकला लसूण असं आपण करतो आणि हकनाक कोंबड्यांचा जीव जाऊ शकतो, तोही आपल्याला काही आजार कळत नाही। मग अशा परिस्थितीत आपण म्हणतो सर मी सर्व प्रकारचं लसीकरण करतो तरी देखील माझ्या कोंबड्या एक्सपायर होतात, त्यामागचं हे सुद्धा कारण असू शकते। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता ज्यात आपण लसणाचा वापर उन्हाळ्यात केल्याने कसा कोंबडीचा जीव जाऊ शकतो हे समजावून घेतलं। तरी देखील काही प्रश्न असतील तर विचारत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील। शिवाय बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे, तर तुमची ही असणारी हाक मी या ठिकाणी ऐकली आहे आणि तुमच्या असणाऱ्या सादाला प्रतिसाद या ठिकाणी देत आहे, कारण मी घेऊन आलो आहे नशीब पालटणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग। आता ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे मित्रांनो, ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते। याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते, त्यानंतर वेदर बुलेटिन आणि सरते शेवटी प्रश्न उत्तर। आता लेक्चरमध्ये एक त्या ठिकाणी जो असतो तो मुद्दा घेतला जातो, त्यानंतर वेदर बुलेटिन जे असते तर बाबा आठवडाभर जो पुढचं आहे वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार, त्याचा कोंबड्यापासून कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बचाव करायचा त्या असणाऱ्या आजारापासून, त्यासाठी कोंबड्यांचं
आपण वेदर बुलेटिन घेतो की बाबा पुढच्या आठवड्याभरातील वातावरणापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा, कोणता औषधोपचार करायचा. आणि सरते शेवटी जी प्रश्न उत्तरं असतात लाईव्ह असतात बा, जी काय प्रश्न पडतात आठवड्याभरात त्यांची उत्तरं मी त्या ठिकाणी देत असतो. जर इतर दिवशी प्रश्न उपस्थित झाली तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळू शकतात, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लक्षात घ्या, ज्या कुक्कुटपालक बांधवांनी रजिस्ट्रेशन केले तेच या ठिकाणी लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. कारण आमच्या ट्रेनिंगचा एक नियम आहे की जो कॉल लखन सरांना येतो तो प्रत्येक कॉल हा रेकॉर्ड केला जातो. त्यामुळं प्लीज हताश, निराश आणि नाराज होऊ नका. आता ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी काय करायला हवं, तर रजिस्ट्रेशन करण्याची खूप सोपी प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. तुम्ही कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, बाबा तुम्ही काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं केल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 8265088460 म्हणजे 82 65 088 460 हा क्रमांक आपणास पाठवतील. फोनपे गुगल पे नंबर मिळाला की त्यावरती 500 रुपये पाठवून आपण व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे त्या ठिकाणी प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल परिपूर्ण. आता ज्यांचं रजिस्ट्रेशन होते त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडून मदत ही प्राप्त होते तुम्हाला समजावून सांगतो. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुमचा जो कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च आहे तो 80% कमी करण्यासाठी आम्ही सहकार्य करतो. त्याचबरोबर तुमच्यापाशी असणारी कोंबडी आणि जी पिल्ले आहेत यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायला नको, म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. आणि लसीकरण करून सुद्धा त्यांच्यावरती काही आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही माहिती दिली जाते, ज्यामुळे कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी राहतो. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून पिल्ले जास्त प्रमाणात कशी काढायची, त्यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत काहीही त्रास आपणास होत नाही. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेड कसा उभारायचा, लांबी रुंदी उंची किती घ्यायची, या सर्व गोष्टी बाबतीत सुद्धा सखोल मार्गदर्शन हे आपल्याला केलं जाते, ज्यामुळे तुमचा शेडचा खर्चही कमी होतो, जागाही त्या ठिकाणी कमी लागते आणि वेळ व त्या ठिकाणी जे असणारे कष्ट आहेत यांची बचत होते. सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी जी कोंबडी आहे, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं जाते. म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते, दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. ज्या कुक्कुटपालक बांधवांना कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे, त्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना एकच विनंती आहे की यासाठी रायझिंग स्टार परभणीच्या या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ प्रवेश घ्या. यासाठी एक कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंताही दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला मोफत सामील व्हायचं असेल तर फक्त एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता व्हिडिओ की उन्हाळ्यात लसणाचा वापर केल्याने कोंबड्यांचा कसा जाऊ शकतो जीव आणि उन्हाळ्यात लसणाचा वापर कुक्कुटपालनात आपण का करायला नको. तरी देखील तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायचे. येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील व रायझिंग स्टार परभणी मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.